आता साधारणची बात चाललेली आहे. कशाची बात चालली आहे? प्रस्तुत शरीरात साधारण प्रायश्चित करावे म्हणून सांगितले. क्या प्रस्तुत शरीरात मतलब वर्तमान शरीरामध्ये है ना, या शरीरामध्ये साधारण प्रायश्चित करावे म्हणून सांगितले आहे. ते का करावे व त्याचे फल काय हे सांगण्यापूर्वी कर्माची माहिती देणे आवश्यक आहे. साधारण प्रायश्चित सांगायचं आहे, पण ते समजून घ्यायचं असेल तर सगळ्या कर्माचं स्वरूप तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आता काय सांगतायत? कर्माचं स्वरूप सांगतायत. बरोबर आहे. आता पहिल्यांदा किती कर्म सांगितली? 4. कुठले कुठले? नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त कर्म. नित्य, नैमित्तिक. पहिले 2 भाग कुठले? विहित आणि निषिद्ध. पहिले 2 भाग कुठले? विहित आणि निषिद्ध है ना. नंतर 4 भाग केले. 4 भाग कुठले? नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित्त. बरोबर. आता अजून 3 भाग करतात. काय? पाऊस येतोय काय? हा. आता बघा, अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली असतील आणि ज्या कर्माचा फलभोगास आरंभ झाला नाही अशा कर्माच्या साठ्यास काय म्हणतात? संचित कर्म म्हणावे. बरोबर आहे. आता बघा, तुम्ही मला 2-3 किलोची काय केलं? तांदूळ आणून दिलं. तुम्ही मोठे आहेत, तुम्ही एकदम 10 किलोची काय गड्डी आणली. कोणीतरी चंद्रकळाबाईने 1 किलोची गड्डी आणून दिली. हे एकदम दिलं नाही. कोणी आज दिलं, कोणी उद्या दिलं, कोणी परवा दिलं. हे सगळं मी काय केलं? एकत्र केलं. बरोबर आहे ना. ते किती झाले? 2 क्विंटल झाले. सगळ्या लोकांनी जे थोडं थोडं दिलं किंवा देवाजवळ ठेवलं ते मी सगळं एकत्र केलं, स्वच्छ केलं आणि किती झालं? 2 क्विंटल झालं. बरोबर आहे. आता या 2 क्विंटलामध्ये उद्या मला जेवायचं आहे तर 1/2 किलो तांदूळ लागणार आहेत ना. तर मी वाटीभर तांदूळ असं करून काढून घेतले आणि ते तांदूळ घेतले, ते पकवले आणि काय केले? त्याचा भात मी खाल्ला. त्याच्यामुळे मला काय झालं? तृप्ती झाली. बरोबर ना. 2 कर्म समजली का तुम्हाला? काय थोडी 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 कर्म होऊन जो साठा झाला है ना, पण प्रारब्ध कर्म नाही. त्याला काय म्हणायचं? संचित कर्म. त्याला काय म्हणायचं? बरोबर आहे. आणि त्याचा म्हणून जो भात करण्यासाठी तुम्ही कर्म वापरलं त्याला काय म्हणायचं? प्रायश्चित नाही, प्रारब्ध कर्म. बरोबर आहे ना. संचित कर्म लक्षात आलं का? की 10 जन्मापूर्वी थोडं कर्म केलं आहे, पाप पुण्य काही जे केलं असेल तर, नंतर 8 जन्मापूर्वी, 7व्या जन्मात, 6व्या, 5व्या, 4थ्या, 3ऱ्या, 2ऱ्या, ह्याच्यामधून जे काय तुम्ही कर्म केलंय त्याची अशी थप्पी लागत गेले ना, है ना. त्यांनी काय प्रारब्ध, त्यांनी काय हे भोग द्यायला सुरुवात केलेली नाही. जी थप्पी लागलेली आहे त्या थप्पीचं नाम काय? संचित कर्म. काय? बरोबर आहे ना. आणि आता मला खाण्यासाठी मी त्याच्यातला वाटीभर तांदूळ काढून घेतला आणि पकवला आणि हे केलं. ह्याला काय म्हणायचं? लक्षात आलं? जे संचित कर्माचा लागलेल्या थप्पीमधले जे कर्म एकत्र येऊन कोणी इतकं दिलं, कोणी इतकं दिलं, सगळं आपण काय केलं? मोठा ढीक केला, साफसूफ करून टाकला आणि गोण्यात भरून टाकला. आता तिथे लक्षात आहे का कुठल्या कर्माचं कुठलं फळ, कुठल्या कर्मात कुठलं फळ? आपल्याला माहिती आहे का? ती थप्पी लागलेली आहे ना.
आणि त्या थप्पीमधला जो आपण थोडासा आपल्या पुरतं करायला घेतो है ना, तो आपल्याला काय करतो, खायला उपयोगी पडतो. बरोबर ना. तशा तऱ्हेने अनंत कोटी जन्माच्या जे काही पाप पुण्य आपण केलंय त्याची जी थप्पी लागलेली आहे, त्या थप्पीचं नाव काय, त्याच्यापैकी जी योग जो तयार झालाय त्याच्यातून तुम्हाला जो जन्म मिळालाय, मराठ्याच्याकडे, वंजाऱ्याच्याकडे, ब्राह्मणाकडे जन्म मिळालाय, ती जाती मिळाली, ती कुणामुळे मिळाली, प्रारब्ध. तुमचा रंग गोरा राहणार की विठ्ठलासारखा काळा राहणार. विठ्ठलासारखा बोलतो, कोळशासारखा बोलत नाही. कोणासारखा? विठ्ठलासारखा. विठ्ठलाचा काळा आहे ना. राम गोरा होता का काळा होता? कृष्ण काळा होता का गोरा होता? घनश्याम काय म्हटलेलं आहे, घनश्याम सुंदरा श्रीधरा. बरोबर आहे ना. घनश्याम म्हणजे हे सगळे काळे, पण शंकर कर्पूर गौरम. बरोबर आहे ना. तो कर्पुरासारखा गौरव. तेव्हा रंग कुठला तुम्हाला मिळणार हे सुद्धा त्याच्यावर आहे. बरं, तुम्ही कॅन्सरने मरणार की कशाने मरणार की आणखी काय होणार हे सुद्धा कोणामुळे ठरणार. तुम्ही आईच्या गर्भात मरणार की 2 महिन्यांनी मरणार दूध पिऊन, की 7व्या महिन्यात मरणार, की 15व्या वर्षाला बुडून मरणार, त्या रेल्वे खाली सापडून 40व्या वर्षी मरणार, की म्हातारा म्हणून खोकत 75व्या वर्षी मरणार, की एखादं जशी वळकटी बांधून ठेवती तशी सगळ्या लोकांनी एका कोपऱ्यात वळकटी बांधून ठेवलेली आहे, अशी म्हातारी पडलेली आहे. वय किती झालेलं आहे? 105. किती झालेलं आहे? एवढं तुम्हाला आयुष्य मिळणार का? म्हातारीने काय केलं, पोरांनी काय केलंय, आणून तुम्हाला काय सिलेंडर उभं केलेलं आहे, आणि त्या सिलेंडरमधून तुम्हाला काय करतात, ऑक्सिजन देऊन जगवतायत. 2 मंथ कशासाठी? त्यांना तुम्हाला जगवण्याची इच्छाच नाहीये. लवकर मरल तर बरं आहे. पण मग बहीण म्हणेल, बोलेल, जग बोलेल म्हणून ते काय करतात, जाऊ देत, ऑक्सिजनच्या सिलेंडरला लावले तर लागू दे, डॉक्टरने सांगितलंय ना, लावून टाका. तिथे पडलाय ते म्हातारा आहे ना. हे कशामुळे? हे प्रारब्ध. याला काय म्हणायचं? याला प्रारब्ध हा शब्द केव्हा लागेल? हे असं का होत आहे याचं कारण ज्यावेळेला तुम्हाला कळत नसेल है ना. बाई म्हणेल, मला स्त्रीचा जन्म का मिळाला? त्याचं उत्तर काय? माझं पोरग माझ्या गर्भातच का मेलं? प्रत्येकाचं उत्तर काय? प्रारब्ध. समाधान करण्यासाठी प्रारब्ध असतं. बरोबर. प्रारब्ध हे आपलं बळ आहे, प्रारब्ध ही आपली शक्ती आहे, मनाला शांती मिळते. असंच होणार होतं. मग त्याला काय करायचं? त्याचं कारण काय शोधायचं? पूर्वजन्मीचं जे काय ह्या जन्मामध्ये जे आपल्याला भोगायची आहे, प्रारब्ध भोगावं लागतं की नाही? भोगावंच महत्वाचं आहे, भोगावंच लागतं. याच्यामधून तुम्हाला सुटका नाही. 105 वर्ष, 110 वर्ष काय, नाही तर 2 महिने काय, नाही तर गर्भात काय, हे तुम्हाला भोगावं लागतं. त्याच्यापासून असंच काय झालं, देवाने माझं बरं नाही केलं, असं काही उपयोग नाही त्याचा. ते तसंच होणार होतं. हे कोण समजून घेईल? जे इकडे बसलेले कर्माचं स्वरूप ज्यांनी समजून घेतलेलं आहे ते माणूस शांतपणे राहतील. आणि दुसऱ्याला काय करतील? रडू नको. या आवरणारी माणसं ही असतात. बरोबर आहे. चला, आता सांगते संचित आहे ना. कुठे आलो? बरोबर आहे ना. त्या संचितातून ज्या कर्माच्या फलभोगास, नाही, ही 4 कर्म आहेत हे सांगितलं का? संचित, प्रारब्ध, क्रियमान आणि संचित, प्रारब्ध आणि क्रियमान 3 प्रकारची कर्म आहेत.
पहिले 2 विहित आणि निषिद्ध, नंतर 4 कुठलं? नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित. आता या ठिकाणी काय किती सांगितले? संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. आता याची व्याख्या करतात. अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली असतील आणि ज्या कर्माच्या फलयोगास आरंभ झाला नाही अशा कर्माच्या साठ्यात संचित कर्म म्हणावे, अधोरेखा करावा. याला काय म्हणायचं? बरोबर आहे ना? अनंत कोटी जन्मामध्ये आपण जी काय कर्म केली, पाप आणि पुण्यात्मक जेवढी कर्म केलेली आहे, याचा ढीकच्या ढीक, थप्पाचा थप्पा लागल्यात. पूर्वीचं आपलं एकच खटलं 50 माणसाचं असायचं आणि 100 गोण्या आपल्या काय असायच्या घरामध्ये असायचं, चिरेबंदी घरामध्ये लावलेल्या असायच्या. तशी ही गोष्ट थप्पीची थप्पी लागलेली. बरोबर आहे? कर्माचा साठा संचित कर्म म्हणावे. झालं एवढं. त्या संचितातून ज्या कर्माचा फलभोगात आरंभ होऊन वर्तमान शरीर प्राप्त झाले त्या कर्म समुदायास प्रारब्ध म्हणावे. कंस करा, अधोरेखा करा. है ना? त्या संचिताच्या साठ्यामधून जे तुम्हाला काय मिळत आहे, जे आयुष्य मिळालंय, भोग मिळालाय आणि जाती मिळाली, हे जाती आयु भोग काय म्हटलेलं आहे? जाती आयु भोग देणारा जे प्रारब्ध आहे ना, त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध कर्म म्हणायचं. बरोबर ना? संचित बँकेत ते बँकेत. अरे आपण हे म्हणतो ना, आपल्याकडे ते बँकेच्या व्यवहारात सांगितलं फिक्स डिपॉझिट आणि काय करंट डिपॉझिट असे आहेत ना. करंट म्हणजे कधी काढता येतं, घालता येतं. फिक्स म्हणजे तिथे ठेवलेलं आहे ना. पण तुम्हाला उपयोगी कुठलं पडतं? फिक्स का करंट उपयोगी पडतं ना. कधीही काढता घालता येत असेल ते उपयोगी पडतं. पण फिक्स डिपॉझिट तुम्हाला काढता येत नाही. कर्ज काढा, व्याज द्या, पण फिक्स डिपॉझिट काढता येणार नाही 5 वर्षाचं ठेवलं तर. तसं तर फिक्स डिपॉझिट म्हणजे काय? संचित कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे काय? ज्याचा पाप पुण्याचा लाभ होतोय, जाती आयुष्य भोग मिळालेला आहे, आता खोकतोय, ऑपरेशन होत आहे, आणखी काय काय होत त्या सगळ्याला काय म्हणतात? भोग. हे कशामुळे? गुडघे दुखतायत, टाच दुखते, माझा काही दोष नसताना काय केलं, त्या रिक्षाचं चाक उडलं आणि मी तिथे जात होतो, माझ्या पायावर मारलं आणि माझे पाय फ्रॅक्चरच होऊन गेलं. काही दोष नसताना माझा दोष. हे कसं झालं? याचं कारण काय? असं याला प्रारब्ध. इतके लोक असताना मलाच का झालं पुन्हा? त्याला काय म्हणायचं? ज्याला कारण सांगता येत नाही त्याला मनाचं समाधान करण्यासाठी जे सांगितलं जातं त्याला काय म्हटलं जातं? प्रारब्ध कर्म. जे आपणाला विशिष्ट आयु जाती भोग देत असतं त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध. त्या संचितातून ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ होऊन वर्तमान शरीर प्राप्त झाले आहे त्या कर्म समुदायास प्रारब्ध म्हणावे. प्रकर्षे करून ज्याचा फलभोगात आरंभ ते प्रारब्ध. बरोबर ना? अधोरेखा करा. ज्याच्या कर्म भोगाला, ज्याच्या फलभोगाला आरंभ ते प्रारब्ध. बरोबर आहे? चलू, वेळ आहे ना? आता हे सांगतायत नवीन गोष्ट, पुराण बिराण गोष्टी लक्षात घेऊन. प्रारब्ध कर्मामध्ये एकच शरीर प्राप्त होते असा नियम नाही. काय? प्रारब्ध कर्मात एकच शरीर प्राप्त होतोय असा नियम नाही. मग कदाचित 2, 4, 10, 20, 100 जन्म देणारे प्रारब्ध कर्म असू शकेल हे म्हणतायत. आता पूर्व पक्ष म्हणतोय, बघूया आपण, ऐकून घ्यावं लागतं सगळ्याच, हे ना. ती सर्व शरीरे मग मनुष्याचीच असतील की नाही त्याची गॅरंटी नाही.
ती सर्व कर्मे मनुष्याचीच येतील असाही नियम नाही. मग मात्र मनुष्य शरीरातच विहित निषिद्ध कर्मे करून पाप पुण्याची उत्पत्ती होते. अधोरेखा करा. काय करा? मनुष्य शरीरातच विहित निषिद्ध कर्म केलं, विहित कर्म केलं तर पाप पुण्य मिळेल, आणि हे केलं तर पाप होईल. बाकीच्या ह्याच्यामध्ये मनुष्य शरीरामध्ये वेदाने सांगितलेलं कर्म केलं, झालं पुण्याचं चढाव झाला, है ना. निषिद्ध कर्म केलं, चला खाईकडे चला. कधी? मनुष्यामध्ये तुम्ही जी काही कर्म करता याच्यामध्ये तुम्हाला पाप पुण्य होत, है ना. वेळेला भाकरी दिवशी वाटली, पुण्य. दर एखादी गाय आली आणि ती डोकून म्हणते मला देतेस का भाकरी, आपण बघितलं आणि जाऊन त्याला भाकरी दिली, पुण्य कर, है ना. महात्मा आला, त्याची अडचण होती, पैसे दिले, घ्या, तिकीट काढून दिलं, चला बसा महात्मा, पुण्य कर. बरोबर आहे ना. मग आता पाप कर्म कुठली तुम्हाला माहितीच. विनाकारण दुसऱ्याला त्रास दिला, शेजाऱ्याशी विनाकारण भांडलं, है ना. शेजाऱ्याचं बरं होणार नाही अशा तऱ्हेने तुम्ही काहीतरी करत राहिलात. बाजूच्या घरात पाहायला मुली आले, है ना, पाहायला गेलं, मुलगी पसंत पडली, चांगली गेली, पण त्याच गावामध्ये मुलीच्या आई वडिलांचे कोणीतरी दूरचे नातेवाईक राहत होते. त्यांनी सहज त्यांनी विचारलं, काय विचारलं, की ह्या मुलीकडे आम्ही गेलो होतो, ही मुलगी कशी आहे, काय मुलगी कसली, हे काही काय जाऊ नका, तुमचं नुकसान होईल. याला काय म्हणायचं, जुळत होत, चांगलं होत होतं, त्यामध्ये तुम्ही बाधा आणली ना, हे पाप करणं. कोणाचं जुळत असलेलं लग्न तुम्ही मोडणं, आहे ना, कोणाचं बरं होत आहे तर त्याच्यामध्ये विघ्न आणणं, याला काय म्हणायचं, पाप करणं म्हणायचं. बरोबर आहे. चला, जोंधळ्याचा एक मिळालं ना, जोंधळ्याचा एक दाणा पेरला असता त्यापासून काय होतं, अनंत दाणे उत्पन्न होतात. मग त्याप्रमाणे एका मनुष्य जन्मात घडणाऱ्या कर्मात बरे वाईट अनंत जन्म देण्याचे सामर्थ्य असते. एका मनुष्य जन्मात तुम्ही जे काय कर्म करता त्याच्यातून तुम्हाला बरे वाईट अनंत जन्म देण्याचे सामर्थ्य असते. असो, या प्रारब्ध कर्माचा नाश कसा होईल, या प्रारब्ध कर्माचा नाश कसा होईल, लिहून घ्या. ना भुक्तम, ना भुक्तम, ना भुक्तम क्षीयते कर्म. ना भुक्तम क्षीयते कर्म. याचा अर्थ काय? भोगल्याशिवाय कर्म संपत नाही, प्रारब्ध. तेच सांगितलंय. पुढचं वाचा. प्रारब्ध कर्माचा नाश त्याच्या फलभोगाने होतो. अधोरेखा करो, लक्षात ठेवा. देव सुद्धा तुमचं कर्म बदलू प्रारब्ध कर्म, जे कर्म देव सुद्धा बदलू शकत नाही त्यालाच प्रारब्ध कर्म. साधू संतांची गोष्ट सोडा, देवाला सुद्धा अधिकार आहे. तो अधिकार कोणाचा आहे? ज्याने कर्म केलंय त्याचा, ते त्याला बघूनच संपवावं लागेल. असं बरोबर आहे ना. आता लोक म्हणतात ना, शिवराम महाराज आहे ना, तो असाच बाहेर निघाला होता, त्याला सेवा करावी लागली.
तर एक शिक्षिकाबाई होती. शिक्षिका असताना प्रत्येक गावामध्ये ती जायची आणि तिथल्या लोकांना माळा घालायची, रामकथा करायची, गावामध्ये भजनी मंडळामध्ये जाऊन बसायची, सगळं करते, शिकवायची आणि हे काम करतात. किती वर्ष? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4, 5, 6 वर्ष, जवळजवळ 40 वर्ष त्यांनी जिथे ज्या शाळेत होते. आता ज्या शाळेत शिक्षक असतो त्याला गावाविषयी काय माहित नसतं, पण ह्या शिक्षिकेने त्या गावामध्ये माळकरी बनवले, त्या गावामध्ये काय देवभक्त बनवले. बरोबर आहे ना? सगळी पुण्याची कामं केली. आपली जमीन एका संस्थेला दिली. हे आहेत ना कुठले अकोल्याचे कोण ते गजानन महाराज संस्थेला, हा, त्यांच्या ह्याला आहे ना तिकडे पंढरपूरला आहे ना, त्या संस्थेला आपली जमीन देऊन दिली. त्यांना हे पाहिजे होतं, बोर पाहिजे होतं, तर जिथे तुम्हाला बोर लागतं तिथे घ्या, ती जमीन तुम्हाला, ती तिने जमीन देऊन दिली. अशाच्या ह्याच्यामध्ये अशा बाईला एकदा पडले, तिला तसं बरं केलं. पुन्हा दुसऱ्या वेळेला पडली, तिला तसं बरं केलं. शिवराम आणि यांनी सगळ्यांनी त्यांची सेवा केलेली. आणि मग शेवटी काय झालं, तर अगदी थकली, अगदी घसडून हे करत की तरीच आपलं स्वयंपाक करायचे, आपलं हे करायचं, आंघोळ करायची, तिथे टाकायचं. मग लोकांनी ज्या गावात काम करत होतं त्या गावातल्या लोकांनी तिला काय केलं, एक माणूस ठेवलं. एक माणूस न येईल म्हणून एका बाईला पगारी देऊन ठेवलं. आणि मरणाच्या वेळेला तिथं कोणीच नव्हतं म्हणून शिवराम वगैरे गेला आणि तिचा अंत्यविधी तिने लिहून ठेवलं होतं की शिवरामच करेल म्हणून. तर तिथं सगळा विधी केला. आता बघा, मी आयुष्यभर देवाचं काम केलं, हे केलं, पण माझ्या म्हातारपणामध्ये मला असं का झालं? म्हणू शकते की बाई, त्याला काय म्हणू शकतो? प्रारब्ध. ना भुक्तम क्रियते कर्म, भोगल्याशिवाय प्रारब्ध तुमचं संपत नाही. गुडघे दुखत असतील तर हे भोगावेच लागतात. बरोबर आहे. मूळ व्याध झालेली असेल तर ती तुम्हाला भोगावीच लागते. एक शिशी असेल तर ते काय करावं लागतं? तुम्हाला भोगावंच लागतं. पोटात दुखत असेल तर भोगावंच लागतं. पोटामध्ये पथरी म्हणजे काय म्हणतात का, मूत खरा झाला असेल तर त्याला भोगावाच. बरोबर आहे ना? या गोष्टीमध्ये तुम्ही किती करा, त्याला काही उपयोग नसतो, ते भोगण्याशिवाय जातच नसतं. आता मी इतका फिरलोय, घरोघर मला म्हाताऱ्या बाया, म्हातारी माणसं दिसले, माझ्या जवळ येऊन रडून सांगायचं, स्वामीजी आता जाऊ, देवाला सांगा हिला घेऊन जावा, हिला घेऊन जावा. मी काय करू शकतो? तुला एवढं आयुष्य मिळालंय ते बघूनच करावं लागेल. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगू. असं जर तुम्हाला आयुष्य 105 वर्षाचं मिळालं तर तुम्ही काय कराल? नाही, जप करत बसायचं ते, पण हातही हालत नाही, थरथर. काय करायचं? बरं चला, आता मी बोलतोय, मला क्षमा करा बरं का. त्या म्हाताऱ्याला किंवा म्हातारीला हाग लागली तर काय करायचं? कोण धुणार? सुनबाई डॉक्टर, मुलगा डॉक्टर, त्याने काय करायचं? स्वतः चालवत नाही, काय करायचं? आंघोळ बोल म्हणून सांगितलं तर कोणी ओरडते, ते येत नाही कोण. आता काय करायचं? मी सांगू का तुम्हाला? ते ढोर असतं, गाय असते, बैल असतं, बांधलेली असते की नाही? बरोबर आहे. आता ती चारा खाते, कोणीतरी आणून टाकलं तर खाणार, नाही तर ती 2 दिवस 3 दिवस नाही टाकला तर भुके राहणार. खाल्ल्यानंतर काय होतं? मळ बाहेरच येणार. शेण हे देखील तिचा गुज आहे ना, गाईचा गुच आहे ना. मळ, गु म्हणजे मळ ना, है ना, तोच आहे ना. आता ती किती म्हणून टाळणार? इकडे सरकली, तिथे सरकली, तिथे सरकली, तरी तिला
खाली बसावं लागणार, तर ती मग काय करणार? त्याच्या शेणामध्येच बसणार ना. गाय अशी करते ना, हे ना. काय म्हणते ती तुम्हाला शिकवत असते ना, काय आपलं प्रारब्ध आहे, भोगावं लागतं. म्हणजे गुवात आणि ह्याच्यामध्ये मूत्रामध्ये लोळावं लागलं तर काय करणार तुम्ही? मग तुम्ही रडून काय उपयोग आहे तुम्हाला? रडणार का तुम्ही? हे लक्षात ठेवा. हा ज्ञान, जो ज्ञानी माणूस आहे, कोण आला त्याच्याजवळ रडून बसू नका, काय हे करू नका. आपले डोळे मिटावं आणि जप करावा. आला ठीक आहे, आला बरोबर, तिथे आला तिथे सुरुवात म्हणजे देव नेईल तर बरं होऊन जाईल. आपल्याला कळायला पाहिजे ना, ते आपलं प्रारब्ध आहे, हे ना. एक क्षण अगोदर घेऊन जाणार नाही आणि एक क्षण तुम्हाला काय करणार, उशिरा ठेवणार नाही. जो मोका येणार त्यावेळेला तिथे काही नाही काहीतरी निमित्त होणार आणि तुम्ही जाणार, है ना. मग रडायचं काय झालं तर माझं समजत नाही, है ना. रडायचं कारण नाही ना तुम्हाला. तुम्ही देवाचा आणि स्वतःचा अपमान करून घेता रडण्यामुळे. आपण काय करावं, असंच राहावं, नाही असंच राहावं, तटस्थ राहावं. एक जनावरांच्या कळपामधले तुम्ही गायी राखलेल्या जुन्या लोकांनी, लहान असताना तुम्ही गायी राखल्यात ना, तर तिथे बघा एखाद्या गायीचा पाय मोडतो, है ना. तुम्ही किती हाकललं तिला चालवत नाही, काही नाही, काही नाही, है ना. रस्त्यामध्ये बसली तरी तिथे तुमच्या कळपाच्या जवळ, तरी तुम्ही तिला उठवणार आणि हाकलणार, मारून तिला जा म्हणून सांगणार. ती गाय शहाणी असते. ती गाय शहाणी काय असते, आपलं दुःख सहन करणं त्या कळपातून दूर होते आणि कुठल्या तरी झाडाखाली बसून राहते. बरोबर आहे ना. आणि जोपर्यंत पाय बरा होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत कोणी चारा घालत नाही तोपर्यंत तिथे बसून राहते, कुठलीही तक्रार करत नाही. बघितलंय तुम्ही? बघितलंय की नाही तुम्ही? बर, एखाद्या गायीचं आयुष्य संपलेलं आहे त्यावेळेला ती काय करते, आम्ही स्वतः बघितलंय या ठिकाणी. गायी पाळल्या होत्या त्यावेळेला, एक गाय बसली, ती बसली, तिला किती उठवलं, काय केलं, उठायलाच तयार नाही. बरं, चारा घातला आम्ही, चारा खायला तयार नाही. पाणी जो बादली ठेवली आणि तिला तोंडाजवळ नेली, पाणी प्यायला तयार नाही. जास्त जरा केली का असे डोळे सर्वात राहायचे. मग आम्हाला समजायचं का ते जिवंत आहे म्हणून. लोक म्हणायचं हिला तुम्ही काय करत नाही, कसं काय काय. तिचं आयुष्य सरलेलं आहे. त्या आयुष्य सरलेलं त्या गाईला समजलेलं आहे, हे ना. आम्हाला कळत नाही त्याला काय करायचं. असं कसं करता तुम्ही? व काय करायचं काय तिला? तिचं आयुष्य संपलेलं आहे आणि ते आपलं आयुष्य समजलेलं तिला समजलेलं आहे, म्हणून ती करते मला शांतपणे राहू द्या, मला काय खायचं नाही, मला प्यायचं नाही, मला काहीच करायचं नाही. दिला हिरवं लुसलुसीत चारा आणून दिला तरी ती डोळे उघडून बघायला तयार नव्हती. पाणी आणून दिलं तरी बघायला नव्हती. 10 दिवसानंतर ती भेट. प्राणी असे आहेत, है ना. आपलं प्रारब्ध समजतात, आपलं सगळं उदाहरणं दिली ना तुम्हाला, तर मग मनुष्याने आपलं रडत का बसावं, प्रश्न येतो ना. हे कशाला तुम्हाला सांगतोय? शहाणे करावे सकळ जना. आपलं दुसऱ्या लोकांचं बघून सगळं करून आपण शहाणं व्हावं ना. शहाणं होण्यासाठी ज्ञान असतं ना. उगाच वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ आहे संचित राहते, तुकोबाराय म्हणतात की नाही. मग हे प्रारब्धाला तुम्ही समजा. प्रारब्ध ही तुमची काय विशिष्ट अशी देणगी आहे, तुम्हाला दिलेली, हिंदू धर्माने दिलेली आहे ना. याला दुसरे लोक किस्मत, डेस्टिनी अशा त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखत असत. ज्याचं कारण सांगता येत नाही पण भोगावं लागतं, भोगावंच लागतं, त्याला काय म्हणतात? प्रारब्ध. त्याच्यावर काही उपचार नसतो, उपाय नसतो. त्याला काय म्हणायचं? लक्षात आलं? आता चला कुठपर्यंत आलो? प्रारब्ध कर्माचा नाश त्याचा फल भोगानेच होतो, काळ्या टाईपचं. मग त्याचा नाश प्रायश्चित कर्म केलं तर होईल की नाही? नाही. देवादेव प्रार्थना केलं तर होईल की नाही? नाही होणार. गुरुजीला सांगितलं की मला ह्याच्यातून संपवा तर होईल की नाही?
डॉक्टरला सांगितलं की मला इंजेक्शन देऊन मार, आता डॉक्टर मारेल की नाही? डॉक्टर मारतात का? नाही. ती अरुणा शानबाग किती वर्ष होती? 30 वर्ष कोमात होती. आठवतंय का तुम्हाला कोणाला? हा, नरसिंहबाई आहे ना, 30-40 वर्ष होती. डॉक्टरने, तिचे बहीण वगैरे येऊन सांगायचं की माझ्याने होत नाही आहे आणि हिला तुम्ही इंजेक्शन वगैरे देऊन करून काय करा, संपवा, आम्ही आपण ते हे प्रकरण संपूया, ती काय जागणार नाही. डॉक्टर ऐकायला तयार नाही. नर्स बाया नाही दिलं आहे ना. आणि नर्स बाया वगैरे त्यांनी काय सांगितलं, आम्हीच तुम्हाला नाही सांभाळतो, आम्ही सांभाळतो, आम्हाला काय करायचं ते आम्ही करतो, आमची एक खॉट तिच्यासाठी ठेवली. बरोबर आहे ना? थोडी हे कशासाठी सांगतोय तुम्हाला? प्रारब्ध भोगावंच लागतं. त्याच्यासाठी दुसरं प्रायश्चित नाही, दुसरं कर्म नाही, देवाचं साधन नाही, साधू संतांचे आशीर्वाद नाही, काही नाही. ते काय करावं लागतं? भोगावंच लागतं. एवढं लक्षात ठेवलं तर मग तुम्ही त्रास करून घेणार नाही. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, शांतपणे राहावा आणि आपलं काय करा, प्रारब्ध भोगा, है ना. अन्य प्रायश्चित्तादी कोणत्याही उपायाने होत नाही. झालं. आता पॅरेग्राफ बदला. बरोबर, प्रारब्धाची बात झाली. मागे जे संचित कर्म सांगितले त्या संचितातही काम्य आणि निषिद्ध अशा 2 कर्माचा भोग शिल्लक असणार. संचित कर्मामध्ये सुद्धा कुठलं भोग देणारी कर्म कुठली? काम्य आणि नैमित्तिक कर्म. संचितात काम्य आणि निषिद्ध कर्म या 2च कर्माचा भोग शिल्लक असणार. का? मागील मनुष्य जन्मात नित्य नैमित्तिक कर्म केले असेल तर त्यापासून पुण्योत्पत्ती तर नाही, फक्त ते न केल्याने जे पातक झाले असते ते ती कर्मे केल्यामुळे झालं नाही. मागील जन्मामध्ये नित्य नैमित्तिक कर्म केलं तर पुण्य तुम्हाला नाही लागलं, पण पाप केलं त्याची निवृत्ती झाली. ते न केल्याने जे पाप झाले असते ते कर्म केल्यामुळे होत नाही. नैमित्तिक कर्म काय? केलं नाही तर पाप, केलं तर होणारं पाप होत नाही. एवढं त्याचं फळ. बाकी राहिली कोण? काम्य व निषिद्ध ही 2 कर्म राहिली. कुठली? कर्मे. त्या निषिद्ध कर्माच्या पापाचे फळ व काम्य कर्माच्या पुण्याचे फळ याची निवृत्ती कशी होणार हा प्रश्न आहे. प्रश्न कुठला आहे? काम्य आणि निषिद्ध 2 कर्मे, त्या निषिद्ध कर्माच्या पापाचे फळ आणि काम्य कर्माचे पुण्याचे फळ या दोघांची निवृत्ती व्हायला पाहिजे, तरच मुक्ती होईल ना, नाहीतर जन्म ठरलेला आहे ना. हा प्रश्न आहे. त्या काम्य कर्माच्या फलाची इच्छा केली नाही म्हणजे त्याचे फळ उत्तम भोगादी मिळणार नाही. अधोरेखा करा. हे लक्षात येते का? आता तुम्हाला कामाला इच्छा झाली है ना, की मला राहण्यासाठी एक बंगला मला बनवायचा. असलेले निवृत्ती वेतनामधले आलेले मिळाले पैसे आणि हे सगळे करून मी काय करणार, एक चांगलंसं घर बांधणार आहे, अशी तुम्हाला इच्छा झाली है ना. आणि काही मुलं बाळ राहतील सुद्धा है ना. तुमच्या मुलाने तुम्हाला समजावं, बाबा तुम्ही तुमच्या पुरुषार्थाने हे घर बांधलात ना, मग मी माझ्या पुरुषार्थाने माझं घर बांधू की नको? तुम्हाला काय वाटेल? बांध बाबा. मग मलाही वाटतंय की माझ्या 30-40 वर्षानंतर माझ्या आवडीचं घर मी बांधावं म्हणून. मग या घरामध्ये कोण राहणार? बाबांना समजावून सांगतो, या घरामध्ये कोण राहतात?
आता राहण्यासाठी चांगलं घर आहे की नाही? आहे ना, आहे ना. हे पाडून तुम्ही नवीन बंगला 2 तालाचा बांधताय, पण त्या बंगल्यात मी राहणार नाही. कारण मी मुंबई पुण्याला माझा जॉब आहे. मी मुंबई पुण्याला 1 कोटीचं घर किंवा फ्लॅट मी घेऊन जाणार. मग त्याचा मुलगा काय म्हणणार? मी अमेरिकेमध्ये जाऊन सेटल होणार. झालं का? मग तो बाप मारा. त्यांचा मुलगाच समजावून सांगतोय, हे जे तुमचे पैसे आहेत तुमच्या निवृत्ती वेतनाचे, हे तुम्ही तुमच्या बँकमध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवून द्या, है ना. जितके तुम्हाला खर्च करायचे ते खर्च करा करंट डिपॉझिट मध्ये ठेवून, आणि तुमच्या म्हातारपणासाठी तुम्ही वापरा. मुलगा बरोबर तुम्हाला सल्ला देतोय की नाही देतोय? सांगा. हा, देतोय की नाही देतोय? बरोबर. मुलगा काय सांगतोय की या घरात मी तर काही राहणार नाही. मुंबई पुण्याचा आहे, मी मुंबई पुण्याच्या 50 मजली कुठल्या तरी याच्यामध्ये राहीन, आणि माझा मुलगा तर सुद्धा त्याच्यामध्ये पण राहणार नाही. तो अमेरिकेमध्ये जाऊन राहणार, आहे ना. मग हे घर तुम्ही कशाला बांधतात? कोणासाठी बांधतात? किती वर्षासाठी बांधतात? थोड्या वर्षासाठी तर आहे, हे घर आहे ना. मग त्याची इच्छा, तो घर बांधण्याची इच्छा राहील का मरेल? तो म्हणाल बाबा तुला इच्छा नाही तर माझं घर आहे, मी कशाला. आणि तू सल्ला देतोय तर बरोबर देतोय की तुमचे जे पैसे आहेत ते तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवा, है ना. आणि राहिले शिल्लक तर ते शेवटी मलाच मिळणार ना, है ना. आणि नाही राहिले तर ठीक आहे, तुमच्या ह्याच्यासाठी तुम्ही वापरले, काय अर्थ नाही. पण तुमचं वाहतात पण चांगलं जावं याच्यासाठी तुम्ही उगीच याच्यामध्ये गुंतवणूक करू नका. घरामध्ये गुंतवणूक ही बिनकमाईची गुंतवणूक असते, बरोबर आहे ना. आणि ह्याच्यामधून तुम्हाला 1 पैसा लाभ नाही. फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलं तर व्याजावर तुम्हाला सगळं घर खर्च, महिन्याभराचा खर्च संपून जाईल, तुम्हाला होऊन जाईल. उरले पैसे तर मी आहेच की, मग सल्ला बरोबर आहे की नाही? मग त्याची घर बांधायची इच्छा राहील की नाही राहील? तो म्हणणार नाही मला बांधायचं नाही, काय गरज, तुला राहायचं नाही ना, तुम्ही राहणार नाही ना, मग मला राहायचं, मी कशाला खर्च करू. आणि तुझा सल्ला बरोबर आहे, ह्याच्या फिक्स डिपॉझिट मधून येणाऱ्या व्याजाने तुमचं पुढचं आयुष्य होऊन जाईल. आणि उरले पैसे तुम्ही ठेवलेत, कोणाला दिले नाहीत, तर ते मलाच मिळणार आहे. सल्ला बरोबर आहे तुझा. मग त्याची इच्छा, त्याची कामना काय होती? आपण एक चांगलं घर बांधावं म्हणजे, नाही ना. पण मग काय झाली, मधूनच त्याची काय झाली, बरोबर आहे ना. मग घर बांधायला घेतलेलं असताना 2 खोल्या बांधल्यानंतर सुद्धा जर इच्छा झाली तर त्याला पुढे इच्छा होईल का नाही होईल? नाही होणार, नाही होणार. मला 2 खोल्या पुरे झाल्या, बस झालं, काय कशाला. तुला राहायचं नाही ना, तुला नाही करायचं ना, मला नकोय, पैसे वाचू देतो बरोबर. तशाच तऱ्हेने काम्य कर्म, हे काम्य कर्म सांगितलं, बरोबर आहे ना. त्याच्या तऱ्हेने धंदा वगैरे सगळं काही जे आपण करत असतो, व्याप करत असतो, जेवढं त्याच्यामध्ये आपल्याला समाधान नसतो, आणखी पैसे मिळावे, हे पैसे मिळावे. आता विजय तेंडुलकर आपला सचिन तेंडुलकरला 1,000 कोटी रुपये त्याच आहे. अमिताभ बच्चनचे असेच 1000 कोटी आहेत. आता 1,000 कोटी म्हणजे वर्षाला 1 कोटी रुपये पुरेसे आहेत. म्हणजे 1,000 जन्मल्या बालकांनी, त्यांच्या पिढ्याने काहीच करायचं नाही का? त्यांनी काही बंगले बांधायचे नाही का? त्यांनी काहीच पुरुषार्थ करायचं नाही. मग 1,000 कोटी रुपये तुम्ही कशाला कमावतायत? प्रश्न येतो की नाही ना, बरोबर ना. विचार नाही करत माणसं, कमवतच राहतात. पण एखाद्या माणसाला असं होईल, हे सगळं मला नको आहे, ठीक आहे ना, कमावलेत, अजूनपर्यंत कमावलं, इच्छा केलं, हे केलं, ठीक आहे, पण आता ह्याच्यानंतर मला, तो माणूस काय करेल? कुठल्या तरी संस्थेला, कुठल्या तरी संशोधन संस्थेला कोणाला तरी देऊन टाकेल, किंवा कुठल्या तरी गोशाळेला देऊन टाकेल, बांधा भाऊ, माझ्या नावाने नाही बांधलं तरी हरकत नाही, तुम्हाला ज्याच्या नावाने बांधायचं माझ्या गुरुच्या नावाने बांधा म्हणून देऊन देईल की नाही? सगळं त्याला देऊन देईल की नाही? पण यांना असं काही बुद्धी होतच नाही,
किती आंधळ्यांचे, पांगळ्यांचे वृद्धाश्रम, वारकरी शिक्षण संस्था गरज असते. यांना कोणी जर दिली पाहिजे मदत, थोडी ते काहीतरी आपल्या सुधारणा करू शकतील, काहीतरी व्यवस्थापन करू शकतील ना. नाही देत ते. यांना गरज नाही, पुढच्या पिढ्यांना गरज नाही. बरोबर आहे ना. पण मध्ये जर तुमची इच्छा झाली, बस झालं, कोणासाठी मी करतोय, कशासाठी राबतोय, आता नाही काय करायचं, मग तो थांबतो. मग ह्याच्यावर उपाय काय? हे सगळं आहे ते सगळ्यांना देऊन टाका, वाटून टाका. घ्या, विद्यार्थ्यांना दिलं, शिष्यवृत्त्या दिल्या, अडलेल्या पडल्यानं दिलं, सगळं करून टाकलं. आता मग काम्यासाठी पुढे अधिक कमाईसाठी केलं ना. इच्छा नष्ट झाल्यानंतर काय झालं, ती निवृत्ती झाली ना. त्याचे सगळे व्याप त्याचे संपले की नाही. बरोबर आहे ना. तशा तऱ्हेने काम्य कर्म तुम्ही आरंभलं है ना, तर मध्ये तुमची इच्छा नसेल तर काम्य कर्म तुम्ही केलं पूर्ण तरी त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. का? कारण तुमची इच्छा काय, तुमची काय इच्छा सरली ना. इच्छेमुळेच काय करते, इच्छा अनिच्छेमुळे तुम्हाला काय फळ मिळणं न मिळणं हे शक्य आहे. काय प्रारब्ध कर्म ज्या वेळेला चालू असेल त्यावेळेला तुमच्या इच्छेचा प्रश्न येत नाही, ते चालूच राहणार आहे. जसा बाण सोडलात तर तो लागणारच आहे. तशा तऱ्हेने प्रारब्ध कर्म सुरू झालं तर तुमचं ते भोवावंच लागणार आहे. तिथे तुम्ही इच्छा अनिच्छा करून काय उपयोग होत नाही. पण काम्य कर्मामध्ये ही एक काय सवलत आहे. काय इच्छा केली तर फळ मिळेल, इच्छा केली नाही तर फळ मिळणार नाही. कशामध्ये? काम्य कर्म नाहीच करायचंय मला. कोणीतरी सांगितलं, बामणाने येऊन सांगितलं की एवढं धन आहे महाराज तुमच्याजवळ, तर सोमयाग करा, शतचंडी यज्ञ करा, काय मग काय फळ मिळणार? स्वर्ग मिळणार तुम्हाला. हा, श्रद्धा होती, श्रद्धावान होता है ना. आणि त्याने हा हो करतो म्हणून सांगितलं है ना. अर्धवट सुरू केला त्या यज्ञाला. त्याने मोठ्या ह्याने माझ्यासारख्या माणसाला बोलवलं, माझ्यासारख्या माणसाने बोलवलं. संध्याकाळला त्याच्या घराच्या वरांड्यामध्ये बसलो. तो म्हणाला यज्ञ आरंभ केला, तुम्ही थांबा हे करत. आम्ही तोंड फाटकेपणाने कशासाठी करतो रे बाबा? स्वर्गासाठी. स्वर्ग कुठे आहे, काय आहे तुला माहिती आहे का? हे इथलं संपत नाही, मग ते आणखी लचाण कशाला लावतोस है ना. मग तो म्हणाल का मग मी नको करू का? मी म्हणतो नको करू, कशाला पैसा वाया घालवतो, नको करू. पुरोहितानं जाऊन सांगायला लागला की माझी इच्छा मेली, स्वर्ग प्राप्त करण्याची इच्छा माझी मेली, आता मला स्वर्ग करायचा नाही, यज्ञ करायचा नाही. ब्राह्मण काय सांगणार? ठीक आहे, इच्छा मेली, काय अर्थ नाही, तुम्हाला फळ मिळणार नाही स्वर्गात. पण हे कर्म पुढे जेवढा सुरू केलाय ते काय करावं, संपवावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही विधिविधान पद्धतीने करतोय. तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही पण तुमची इच्छाच संपली. त्या संन्याशाने तुमची इच्छाच मारून टाकली. इच्छा जोपर्यंत होती तोपर्यंत आमचं काम होतं. आता इच्छा संपली, आता हे उद्योग जो सुरू केलेला ना तो पूर्ण करावाच लागला. 7-8 दिवसाचं जेवढं काम होतं तेवढं पूर्ण करून दिलं. त्या साधूने, त्या मनुष्याने त्याच्यानंतर काय केलं, आपलं द्रव्य वगैरे सगळं देऊन टाकलं, संस्थानं देऊन टाकलं. आणि हा जो साधू होता त्यांच्या सेवेला निघून गेला. मी तुमच्याच आश्रमात राहणार आणि काय करणार, जसं माझं आयुष्य, मला 2 वेळा खायला प्यायला पुरे पाहिजे, लिहायला वस्त्र पाहिजे असतात, बाकी काहीच नसतो. आणि मला काय, मी मरायला आलो तर मला काय डॉक्टर बिक्टर वैद्याकडे घेऊन जाऊ नका, बस माझा प्राण गेला, 4 जणांनी उचला आणि टाकून द्या, बस माझी इच्छा मेली, काही करायचं नाही मला. शांतपणे तो सामोरा गेला सगळ्या. असं घडतं की नाही घडतं? घडतं की नाही घडतं? घडतं ना. तेच सांगितलंय, इच्छा नसली तर तुम्हाला काम्यकर्माचं फळ मिळणार नाही. काम्यकर्माचं फळ इच्छेवरच अवलंबून असतं. ते फळ मिळवायचं की नाही मिळवायचं हे आपल्या अधीन असतं. बरोबर आहे. इथे थांबूया. हो.